नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सुंदर, दाट, निरोगी, काळेभोर केस ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष. परंतु आजकाल आपली जी धावपळीची लाईफस्टाईल झालेली आहे, चुकीचा आहार यामुळे अगदी लहानांपासून सर्वांनाच केसांसंदर्भात केस गळणं, अवेळी पांढरे होणं, कोंडा, वाढ खुंटलेली आहे, अशा अनेक समस्या ह्या खूप कॉमन झालेल्या आहेत. एखाद्या मोठ्या आजारातून उठणं, विशेषतः तापातून आणि त्यावेळेला झालेला अँटिबायोटिक्सचा मारा किंवा स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर शरीरामध्ये बऱ्याच पोषक घटकांची कमतरता जसं की प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियम, कॉपर, झिंक, व्हिटॅमिन B12, अतिरिक्त स्ट्रेस. तर अशा वेळेला बाहेरून आपण फक्त जे शॅम्पू किंवा तेल बदलून पाहतो, तर एवढं पुरेसं नाहीये. बऱ्याचदा जर का ते सूट झाले नाहीत, तर त्याचे साईड इफेक्ट देखील आपल्याला दिसतात. तर अशा वेळेला आहारातूनच काही पोषक घटक घेणं, जे की केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतील, हे खूप गरजेचं होतं. आयुर्वेद शास्त्रानुसार देखील आपण जे अन्न घेतो त्याचं पचन झाल्यानंतर शरीरासाठी आवश्यक असणारे जे सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र यांची निर्मिती होते आणि त्यातीलच 5वा अस्थी धातू त्याच्या मल स्वरूपामध्ये केस आणि नख तयार होत असतात. त्यामुळेच आयुर्वेदामध्येच असे काही विशिष्ट आहार्य घटक सांगितलेले आहेत, जे की या अस्थी धातूचं पोषण करतील आणि त्यानंतर त्याच्या मल स्वरूपामध्ये तयार होणारे जे केस आहेत त्यांना देखील मुळापासून मजबूत करून त्यांचं गळणं थांबवतील, वाढ त्यांची चांगली होतील. तर असे बरेचसे पदार्थ आपल्याला सांगता येतील, परंतु जे की आपण सर्वच जण सहज घेऊ शकू, आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील, रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करता येतील असे 5 सुपर फूड्स ज्याला आपण म्हणतो ते कोणते आहेत आणि केसांचे शत्रू असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनामुळे आपल्या केसांची जी वाढ आहे ती खुंटणार आहे, केसांसंदर्भात समस्या वाढणार आहेत, ते देखील व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहूयात. पण त्याआधी छोटीशी विनंती, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहिलं जे आहे ते म्हणजे तेल निघणाऱ्या बिया, तीळ, जवस, शेंगदाणे, बदाम, सूर्यफुलाच्या बिया. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. जसं आपण तेला म्हणजे बाहेरून केसांच्या वाढीसाठी तेल लावणं आवश्यक असतं, त्याच पद्धतीने पोटातून देखील गुड फॅट्स घेणं हे खूप आवश्यक असतं. कुठल्याही या ज्या बिया आहेत तर या नेहमी भिजवून किंवा भाजून खाव्यात, ज्यामुळे की त्या बाधत नाहीत. यातील तीळ आणि जवस हे उष्ण गुणधर्माचे असतात, त्यामुळे उन्हाळा आहे फार किंवा पित्त उष्णतेचा तुम्हाला त्रास असेल तर मात्र कमी प्रमाणामध्ये घ्या. आणि बदाम असतील तर रोज 4 बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी ते व्यवस्थित चावून खावेत, नक्कीच फायदा होतो. दुसरं जे आहे ते म्हणजेच खोबरं, ओलं किंवा सुकं दोन्ही घेऊ शकता. कॅल्शियम यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. तसंच आयुर्वेदानुसार हे केश म्हणजेच केसांच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं सांगितलेलं आहे. हे शीत गुणाचं आहे, थंड गुणाचं आहे, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करतं. बऱ्याच जणांना उष्णता वाढल्यामुळे केस गळतात किंवा अवेळी पांढरे होतात, तर अशांसाठी तर या खोबऱ्याचं सेवन जे आहे ते खूप उपयुक्त ठरतं. म्हणजे तुम्हाला रोज सलग 15 दिवस किंवा 21 दिवस एक एवढा खोबऱ्याचा तुकडा आणि त्यासोबत गुळामध्येही भरपूर कॅल्शियम असतं, तर ते तुम्ही घेऊ शकता, त्याचा नक्कीच फायदा होतो. किंवा शक्य नसेल तर रोजच्या आहारामध्येच खोबऱ्याचं जे सेवन आहे ते थोडंसं वाढवा, म्हणजे भाजी आमटीमध्ये टाकून किंवा त्याची चटणी, लाडू अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही याचं आहारामध्ये समावेश करावा. केसांसाठीचं तिसरं सुपरफूड म्हणजेच आवळा, आमलकी ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. छोटा असतील तर 2 ते 3 आणि मोठा असेल तर 1 आवळा किंवा मध्यम आकाराचा देखील. आयुर्वेदानुसार हा वात, पित्त आणि कफ तीनही दोषांना बॅलन्स करणारा आहे, ते सम अवस्थेमध्ये ठेवणार आहे, इम्युनिटी वाढवणार आहे. म्हणजेच केसांसाठी तर सुपरफूड आहेच. व्हिटॅमिन सीचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजेच आवळा सांगितलेला आहे. तर ताजे आवळे मिळत असतील त्या दिवसामध्ये एका ताज्या आवळ्याचा रस सकाळी उपाशी पोटी सलग 15-20 दिवस असा तुम्ही घेऊ शकता. किंवा रोजच्या आहारामध्ये अगदी लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. मोरावळा असेल किंवा आवळा कॅन्डी देऊ शकता. फक्त आवळ्याचं लोणचं किंवा सुपारी हे घेणं टाळावं केसांसंदर्भात समस्या असतील तर, कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. चौथं म्हणजे कढीपत्ता, कढी लिव्स, यामध्ये व्हिटॅमिन A, B, बीटा कॅरोटीन, आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात असतं. पचनही याच्या सेवनामुळे सुधारतं, त्यामुळे पोहे, उपमा, भाजीमध्ये रोज आवर्जून 3 ते 4 पानं याची टाकावीत.
असाच टाकला तुम्ही अख्खा तर आपण बाहेर काढून टाकतो. त्यामुळे अगदी बारीक बारीक चिरून टाका. सगळेच जण व्यवस्थितपणे खातील किंवा कढीपत्त्याची चटणी बनवून देखील आपण घेऊ शकतो. पण जर का तुम्हाला याचे चमत्कारिक फायदे पाहायचे असतील, खूपच केस गळतायत किंवा सांध्यांसंबंधित काहीही तक्रारी आहेत, कारण कॅल्शियम सुद्धा यामध्ये भरपूर असतं. तर अशा वेळेला सलग 15 दिवस जी ताजी कढीपत्त्याची पानं आहेत 3 ते 4 व्यवस्थितपणे चावून सकाळी उपाशीपोटी आपल्याला खायची आहे. त्याचा रस आणि चोथा दोन्हीही गिळायचा आहे. अगदी म्हणजे तुम्हाला 5-6 दिवसामध्ये त्याचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. ही पानं घेतल्यानंतर साधारण अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नका. चहा, कॉफी याचं सेवन तर अजिबातच करू नका. 5वं म्हणजे खारीक. काळी असेल तर उत्तम किंवा नॉर्मल खारीक जरी घेतली तरी चालेल. कॅल्शियम यामध्ये भरपूर असतं, थंड गुणाचे असते, त्यामुळे उष्णता देखील कमी करते. रोज 2 ते 4 खारीक स्त्रियांनी तर आवर्जून याचं सेवन करायचं आहे. सूत्र लक्षात ठेवावं की जर का तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता असेल, हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यासाठी खजूर खा. कॅल्शियम कमी असेल, केसांसंदर्भात समस्या असतील तर त्यासाठी खारीक खाणं हे जास्त फायद्याचं ठरतं. खारीक जी आहे ती अशी चावून किंवा दातांचा प्रॉब्लेम असेल तर भिजवून थोडीशी खाऊ शकता किंवा घरच्या घरीच त्याची पावडर करून ती दुधामध्ये, खिरीमध्ये मिक्स करून त्याचे लाडू वगैरे बनवून ठेवून अशा कुठल्याही पद्धतीने घेऊ शकता. नक्कीच फायद्यासोबतच आहारामध्ये रोज 1 ते 2 चमचे देशी गाईचं किंवा साजूक तूप हे कंपल्सरी हवंच. त्यासोबत दुपारच्या जेवणामध्ये ताजं घरी बनवलेलं, फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताक, जशी तहान असेल त्या पद्धतीने भरपूर पाणी प्यावं. केळी, डाळिंब यांचा देखील आहारामध्ये समावेश करावा. हे सुद्धा केसांसाठी खूप चांगले मानले जातात. केसांचे शत्रू कोणते आहेत की असे पदार्थ, त्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू म्हणजेच मीठ. भाजीमध्ये जास्त मीठ घेताय, वरून मीठ घेताय किंवा सॅलडवर टाकून मीठ घेताय किंवा नमकीन जे आहेत, वेफर्स असतील किंवा चायनीज आपण खातो, पॅकेटमधले कुठलेही पदार्थ असतील, लोणचं, पापड यामध्ये भरपूर मीठ वापरलेलं असतं. तर यांचा आहारामध्ये आपल्याला कमीत कमी समावेश करायचा आहे. आणि त्यासोबतच तिखट असेल, खूप जास्त मसालेदार जे पदार्थ आहेत, चहा, कॉफी, तंबाखू सारखे पदार्थ की ज्यामध्ये निकोटीन खूप असतं, तर यांचं सेवन सुद्धा जर का तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर कितीही केसांसाठी ट्रीटमेंट घ्या, तुमचं समस्या आहेत केसांसंदर्भात त्या कमी येणार नाहीत. तर नक्कीच आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्य सौंदर्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून होईल काय की नवीन व्हिडिओ पडला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.